पोचलो आहोत दिव्य काशी, भव्य काशी, जगातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात होली सिटी काशी म्हणजे वाराणसी, बनारस, काशी विश्वनाथ, नमामि गंगे, विश्वप्रसिद्ध काशी आरती, सगळं काही आहे इथे. आणि इथले सांसद कोण आहेत हे ओळखायचे वेगळे पॉईंट्स किंवा वेगळं काय सांगायचं गरजच पडत नाही. तर इथले आहे सांसद माननीय नरेंद्रजी मोदी, भारताचे पंतप्रधान, हे इथले सांसद आहेत. आणि हा इथला वेलकम बोर्ड आहे, दिव्य काशी भव्य काशी नगर निगम वाराणसी में आपका स्वागत है. क्या बात आहे. आणि आम्ही क्या मस्त वेळेत पोहोचलो आहे की इथे शून्य ट्रॅफिक आहे. व्हेरी व्हेरी हॅपी. चला आता दिवसभर इथे आहो आम्ही काशीला. बघूयात काय काय बघता येईल. अजून काय ठरलं नाही आहे, प्लॅन तर काही नाही आहे. मंदिरं करायची आहेत काही ना, बघूयात. रुचिराजी, काशी में आपका स्वागत है. जगातली सगळ्यात जुनी आणि होली सिटी काशी. चला गुड नाईट सगळ्यांना, भेटू उद्या. काशीत प्रवेश केला तेव्हा आमच्या स्वागतासाठी फटाके वाजले, जोश सपाट, दिवाळी साजरी करणे सुरू होते. आज दिवस 8वा. आपण आहोत काशी, वाराणसी, बनारस ह्या शहरात. आणि इथे आहे पार्श्वनाथ भगवंतांची जन्मस्थली. जे आपण काल अयोध्येला 4 भगवंताची जन्मस्थली पाहिली, त्यासोबतच आता आज बनारसमध्ये अजून 4 भगवंतांची जन्मस्थली आहे, ते आपण बघूया. ही आहे पहिली जन्मस्थली पार्श्वनाथ भगवंतांची. चला आतमध्ये. इकडे अशी धर्मशाळा आहे, मोठी धर्मशाळा आहे, छान. हॉस्पिटल वगैरे आहे, त्यागी निवास आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. धर्मशाळा परिसरातच मंदिर आहे. मंदिरात सकाळी भाविकांची गर्दी असते. विरागने अभिषेक करून आजच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर आम्ही मंदिरातील इतर मूर्तींचे दर्शन घेतले. मंदिर प्रशस्त आहे आणि मंदिराच्या भिंतींवर, छतावर कलाकुसर केलेली आपल्याला बघायला मिळते. हे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मंदिर परिसरात ड्रोन फिरवला. पार्श्वनाथ भगवान हे जैन धर्मियांच्या 24 तीर्थंकरांपैकी 23वे तीर्थंकर. इक्ष्वाकू वंशात जन्माला आलेले राजा अश्वसेन आणि राणी वामादेवी यांचे पुत्र. इसवी सनाच्या आधी 8वे ते 6वे शतक हा त्यांचा कार्यकाळ. जैन धर्मियांच्या कदाचित सगळ्यात जास्त मंदिरात मूलनायक मूर्ती यांचीच आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील शिरपूर, चिंतूर, कश्मीर ही काही प्रसिद्ध उदाहरणे. तर आमच्या या भारत एक खोज यात्रेचे मुख्य उद्देश असलेली शिखरजी ही पार्श्वनाथ भगवंताची निर्वाणभूमी आणि वाराणसी ही जन्मभूमी. हे दोन्ही एकाच यात्रेत आम्हाला आणि आमच्यासोबत तुम्हाला बघायला मिळाले ही धन्यता.
या दर्शनानंतर आम्ही आलो भोजनशाळेत. गुड मॉर्निंग, जय जिनेंद्र. आजचा दिवस 8वा. आम्ही आहोत वाराणसीला. बेलूपुरी इथल्या पार्श्वनाथ जैन मंदिरमध्ये रात्री मुक्कामाला आलो होतो. वाराणसीने आमचं खूप सुंदर स्वागत केलं. छान आम्हाला बघायला मिळालं. सकाळी मंदिर दर्शन झालं, पार्श्वनाथ पूजा झाली. पंडित जी है, पंडित जी आपका नाम बताइए. पंडित प्रकाशचंद जैन. प्रकाशचंद जैन. आणि ही इथली भोजनशाळा आहे, खूप सुंदर भोजनशाळा आहे. सकाळी 6 ते 10 भोजन नाश्ता असतो आणि 11 ते संध्याकाळी 6 जेवण असतं. या बाजूला मंदिर आहे आणि ही मोठी भोजनशाळा. ही आमची नाश्त्याची आता प्लेट आहे. पोहा, उपीट, शिरा नाश्त्याला आहे. चहा, कॉफी आहे, पण ते आम्ही घेत नाही त्यामुळे राहिलं. चला आता नाश्ता करू आणि इथले मंदिर बघायला जाऊ. यानंतर बाहेर आलो तर शेजारीच अजून एक जैन मंदिर दिसले. मग ते बघायला आत शिरलो. हे एक छोटेसे पण अतिशय सुंदर मंदिर होते. प्रत्येक भिंतीवर आणि प्रत्येक ठिकाणी सुंदर अशी भिंतीचित्र, त्यावर जैन धर्माची माहिती, धर्मग्रंथातील ओळी, प्रसंग अशांची कलाकुसर केलेली होती. हे मंदिर बघून बाहेर पडलो ते वाराणसी शहरातील जन्मभूमी तीर्थांचे दर्शन घ्यायला. वाराणसी मुख्य शहर, पुण्यातल्या लक्ष्मी रोड किंवा पेठेत आल्यासारखं हे फिलिंग आहे. छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि एक चांगलं इथे ई रिक्षा खूप आहेत. म्हणजे नॉर्मल रिक्षा पण आहेत, पण ई रिक्षा हे असे त्याला टॉक टॉक का काहीतरी असं काय वेगळं नाव आहे. हे असे हे पुण्यात एकदा सुरू करायला पाहिजे. 10 रुपये शेअरिंगमध्ये ते सगळीकडे आपल्याला फिरवतात आणि तुम्हाला कुठे कुठे जायचं त्या दिशेला नेतात. ती चांगली पद्धत आहे. पुण्यात त्यांनी ट्रॅफिक कन्जेशन कमी होतं. आम्हाला लगेच रिक्षा मिळतो. आम्ही वाटेल तिथे उतरलो, 10 रुपये दिले ना 15 दिले, पुढे गेलो. छान आहे वाराणसी. ही पद्धत आम्हाला अयोध्येला पण दिसली, आता इथे वाराणसीला पण आहे. बघा 2 मंदिरं बघितली आपण. मुख्य मंदिर बघितलं बेलूपुरी आणि त्याच्या बाजूचं जैन मंदिर पाहिलं. आता पुढच्या मंदिराला जाऊया. आता आपण जातोय दुसऱ्या जन्म कल्याणाच्या ठिकाणावर. भदोनी इथे सुपार्श्वनाथ भगवंताचं जन्म ठिकाण आहे. चला तर मग आमच्यासोबत. ही गली आणि तिथे 2 माउंटेन कपल मधले दोघे गेले. चला. के दासवर खंड चालू. ये काशी विश्वनाथ 3 खंड में है. पहला यहाँ से गौरी केदारनाथ, फिर काशी विश्वनाथ, 3 खंड में हम बटे हुए हैं बाबू. तो पहला कौन सा है? ये पहला. हाँ, अक्रूरेश्वर. दूसरा आगे हरिचंद, जहाँ आपका डेड बॉडी जलाते हैं वहाँ से दूसरा चालू करते हैं. वो मणिकर्णिका. और तीसरा वहाँ से चालू करते हैं बरना घाट. बरना घाट. 3 घाट है सर. हाँ. ये अक्रूरेश्वर खंड. फिर ये पूरा बनारस 3 खंड में है. ठीक है, धन्यवाद. जय सीताराम. जय सीताराम.
हे आलो आहे आता आपण आपल्या जन्म कल्याणाच्या भूमीवर. सुपार्श्वनाथ भगवंताचे 4 कल्याणक इथे झालेत. हे आलो आहे आपण मंदिराच्या इथे, जन्मभूमीचं स्थान. आणि सुपार्श्वनाथ भगवंताचे 4ही कल्याणक इथेच झालेत. छोटेखानी असे मंदिर, पण अद्भुत आणि रम्य परिसर. मंदिरात आलो तेव्हा इथे फक्त आम्ही दोघे आणि एक पुजारी. गर्दी नसल्याने अगदी शांततेत दर्शन झाले. आठोधर बस जीवनाय नाचत राजत भक्ती बरा दया होय जय जगन्नाथ दयानिधी होय तू पण पूजो मन वचकाय देव सुपाय सशिवपुरा दयानिधी होय जय जय जगन्नाथ दयानिधी होय ओम श्री सुपार्श्वनाथेंद्राय अनर्घ प्राप्ताय अर्घं देव भगवंताचं जन्मस्थान आणि जिथे त्यांच्या भगवंताच्या चरण पादुका आहेत. इथे भगवंताच्या चरण पादुका आहेत. भगवंताचे 4 कल्याणक झाले, त्यामुळे 4 चरण. गंगा नदी का नीर निर्मल बाह्य मल धोवे सदा अंतर्मलो को क्षार में से नीर से पूजू मदा नव देवताओं की सदा मैं भक्ति से अर्चा करूं सब सिद्धि नवनिधि रिद्धि मंगल पाय शिवकांतावर. गंगा नदी भारतातली सगळ्यात पवित्र नदी, जी ऋषभदेव भगवान आदिनाथ किंवा शंकर यांच्या डोक्यावरनं खाली उतरते आणि ती सगळ्यांचे पाप धुते. पण तरी ते पाप धुण्यासाठी ती आपल्याला पृथ्वीवर अवतरली आहे. आपल्या सगळ्या भक्तांचे आणि सगळ्या मनुष्यांचे जे काही कर्म आहेत, पाप आहेत, ते धुण्यासाठी ती खाली उतरली आहे. त्या नदीची महतीच वेगळी आहे. अशा गंगा नदीच्या जैन घाट, अस्सी घाट आणि इतर घाटांपैकी अनेक घाट असलेला विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक अशा काशी शहरात आम्ही आहोत. इथे जैन मंदिर बघतो आहे, इथले इतर मंदिर बघतो. त्यापैकी हा घाटावरची लगबग, मुलं पाण्यात उतरले आहेत, होडींमध्ये लोक जलप्रवास करतात आहे. दूर ब्रिज दिसतो आहे. सुंदर असं हे दृश्य, कितीही बघा मन भरत नाही. म्हणजे आम्ही इथे बराच वेळ आलो आहे, पण आधी फक्त बघत बसलो. मग आत्ता कुठे आत कॅमेरा सुरू केला. सुंदर आहे, जे काय दृश्य आहे ते अप्रतिम आहे, अफाट आहे, अवर्णनीय आहे. गेले 10 मिनटं अशीच उभी आहे बरं. जैन घाट आहे हा खाली जैन घाट आहे. म्हणजे याच्यातले वाराणसीचे घाट आहेत. तर तिथे घाटावर खाली पार्श्वनाथ आहे नमा लिहिलंय समोर एका याच्यावर. रुचिरा आवडलं का? खूप मस्त, शांत वाटतं त्या पाण्याकडे पाहिलं की. पोहतोय मुलगा आणि तोही प्रवाहाच्या विरुद्ध. आमचे पायच उचलत नाही तिथून, इतकं सुंदर दृश्य आहे. अफाट आणि विशाल पात्र आहे. जय जिनेन. जय जिनेन, जय जिनेन. आपका नाम क्या है सर? मेरा नाम पवन कुमार ओझा है. और ये मंदिर कौन सा है और क्या घाट ये है? मंदिर भगवान सुपार्श्वनाथ की जन्मस्थली है. दिगंबर जैन मंदिर है और भदैनी गांव में, भदैनी क्षेत्र में
गंगा के पावन तट पे जैन घाट के नाम जैन घाट के नाम से। और ये खंड कौन सा आता है? से। ये केदार खंड और काशी खंड। काशी खंड। चलिए, बहुत बहुत धन्यवाद, आपने हमें इतनी जानकारी दी। जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। भदैनी जैन मंदिरात इथे हे स्वाद्वाद महाविद्यालय आहे, इथे छात्रावास पण आहे आणि जैन धर्माची प्राकृत संस्कृत अध्ययन इथे शिकवलं जातं। ज्ञानसागरजी महाराज आणि इतरांच्या प्रेरणेतनं हे स्वाद्वाद महाविद्यालय तयार करण्यात आलं आहे। घाटावर गेलं तर आपल्याला स्वस्तिक ओम आणि हे असं जे आपलं त्रिलोक चित्र आहे ते आपल्याला घाटाच्या बाजूने बघायला मिळतं। या घाटाचं नाव आहे जैन घाट। हा आहे जैन घाट आणि सुपार्श्वनाथ भगवंतांची जन्मभूमी। इथे पार्श्वनाथ भगवंताची चरण पादुका ठेवल्या आहेत। आम्ही घाटावर आलो आणि लगेच वर न जाता घाटावरून चालण्याचा निर्णय घेतला। मग हळूहळू एक एक घाट बघत पुढे चालायला सुरुवात केली। त्याच्या खालचा हा निषादराज घाट। असे काशीमध्ये 80 घाट आहे असं ऐकलंय। बघूया आपल्याला किती कव्हर करता येतात ते। हा आहे इथे प्रभू घाट। आता आपण चाललेलो आहे किल्ल्याकडे एका। हा आपण जो वॉक करतोय ह्याचं नाव आहे घाट वॉक। 80 घाटपासून सुरू होतो आणि पुढे नमो घाटपर्यंत जातो। 80 घाट लागतात, त्यापैकी आपण सगळे तर कव्हर करणार नाही। आपण आता आलो चेतसिंग का किल्ला म्हणून। हा एक जुना किल्ला आहे आणि ऑकेजनली इथे कुठलं तरी शूट चाललं आहे, प्री वेडिंग शूट म्हणा किंवा काहीतरी असेल यांचं। सो हा आहे चेतसिंग घाट आणि चेतसिंग राजाचं हा किल्ला। इथे एक फोटो घेतला आणि पुढचा घाट बघायला निघालो। इथे समोर आहे हे इथे स्वयंभू हनुमानाचं सुप्त हनुमानाचं मंदिर। झोपलेला हनुमान आहे। असे घाटावर आपल्याला खूप छोटे छोटे मंदिरं पाहायला भेटतील। आणि समोर आहे पंचायती आखाडा श्री निरंजनी आणि म्हणून घाटाचं नाव पण आहे निरंजनी घाट। इथे समोर ना बरेच जण माती साफ करतायत घाटावर आलेली। ही माती आता जेव्हा पाणी गंगेला पाणी एकदम पावसाळ्यात भरलं होतं, गंगेला खूप पाणी आलं होतं, पूर्ण घाट गंगेच्या पाण्यात हे झाले होते, बुजले होते, त्यावेळेला ही सगळी माती जमा झाली होती घाटावर आणि ती आता साफ करतायत पाणी लावून। वरतीपर्यंत माती केली आहे, म्हणजे कुठपर्यंत पाणी येतं तुम्ही याचा अंदाज बांधू शकता। इकडे बघा किती माती जमा झाली होती, बापरे, पूर्ण गाळ आला होता, सगळा घाटावर जमा झाला होता। हा इथे आहे महानिर्वाण घाट आणि शिवाला घाट आपल्याला दिसतोय। शिवाला घाटला तिकडून एका मंदिरातून रस्ता येतो घाटासाठी। खूप सुंदर असं हे दृश्य आहे। आत्तापर्यंत आपण बरेच घाट कव्हर केलेत।
त्यांचा आता घाट साफ करून चाललंय सगळा. आतमध्ये मंदिर आहे, मंदिर आणि त्याच्या बाजूला घाट असं हे, आणि किंवा गडी हवेली त्याच्या बाजूला घाट असं स्वच्छ दिसतंय सगळं. इकडे पण काहीतरी हवेली दिसते, बघूया. नाही नाही, ते भैया आपल्याला विचारतायत बोटमध्ये जायचं आहे का, तुम्हाला बोटची फ्री हवी आहे. नाही, आम्हाला सध्या आता तेवढा वेळ नाही आहे. सूर्यदेव हवेली नाव आहे याचं, अमृता सूर्यदेव हवेली त्यांची हवेली आहे. आणि त्या हवेलीला लागून असलेला हा घाट आहे. वरती हवेलीला जायला रस्ता आहे. इथे गडी वजा असं ब्रूज वगैरे स्वच्छ दिसतंच आहे. जुनी त्यांची हवेली अजून. होडी खूपच छान दिसतंय सगळ्या. जे आपण व्हिडिओमध्ये डॉक्युमेंटरीमध्ये बघतो घाटाचं स्वच्छ, इथे खाली छोटंसं मंदिर आहे आणि देवाची मूर्ती आहे. कोणत्या देवाची माहिती नाही मला, म्हणजे काय आहे याचं नाव, पण भारी आहे. इस घाट का नाम महानिर्वाण नागापंथ के नाम पर पड़ा है, जिसका प्रारंभ आदि शंकराचार्य ने किया था. असं त्यांच्या घाटाबद्दल माहिती दिली आहे. इस घाट के समीप सदर टेरेसा दिन तीन सोहती निवास है. आखाडा परिसर में नेपाळच्या राजाद्वारे छोटे छोटे शिव मंदिर उभारले गेले होते. जे मी तुम्हाला आता म्हणाले, आतमध्ये मंदिरं दिसत आहेत घाटाच्या. आतमध्ये मंदिरसारखं दिसतंय बघा, स्वच्छ. ते राजाने उभारलेली मंदिरं आहेत असं दिसतंय. यापैकी एका घाटावर आम्हाला एक घोरपडी दिसली. तिचा फोटो काढण्यासाठी थांबलो आणि सोबतीला अजून काही फोटो काढून आमचा छोटासा घाट वॉक पूर्ण केला. त्यानंतर शहराकडे वळलो. आम्ही आता घाटातून मेन रोडला येतोय आणि अशा गल्ली बोळ्यातून मेन रोडला आम्हाला लागायचं आहे. रस्ता शोधत शोधत चाललंय. छोटे रस्ते आहेत, एकदम गल्ली बोळ्या. छोटीशी बोळे घाटांच्या बाजूला. या गल्ली बोळातून बाहेर आलो. ई रिक्षा केली आणि पोहोचलो बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचा भाग, म्हणजेच लंका या भागात. या भागाला लंका का म्हणतात ते पुढे लक्षात येईलच. आपण आता आहोत काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या जवळ आणि ह्या विश्वविद्यालयाचे संस्थापक आहेत महामना पंडित मदन मोहन मालवीय यांनी ही संस्था उभी केली आहे, काशी हिंदू विश्वविद्यालय. काशी हिंदू विश्वविद्यालय म्हणजेच BHU, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. आपल्याला जायचं आहे नरियाजीच्या मंदिरात, ते ह्या दिशेला समोरच आहे. मग थोडेसे चालत आम्ही नरिया या भागात पोहोचलो. या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे आणि इथेही राहण्याची सोय म्हणजे धर्मशाळा आहे. हे मंदिर जन्मभूमी स्थळ नाही, पण बघण्यासारखे आहे.
मंदिरात असलेल्या मूर्तीचे दर्शन घेतले आणि पुन्हा एकदा लंका या परिसरात आलो. BHU या नावाजलेल्या संस्थेच्या जवळ आलो म्हणून ती बघायची ठरवली आणि रिक्षाने आलो. चला आत जाऊया. जो आदित्य ठाकरे और उद्धव ठाकरे के भाई, मतलब उद्धव ठाकरे के बेटे और आदित्य ठाकरे के भाई तेजस ठाकरे, he is a microbiologist as well, and he holds, you know, like very good IMS, yeah, okay. ये तो आप इनका यूज करते हैं. मतलब microbiologist और botanist, तो मुझे वो इतना exactly पता नहीं है ना, I don't know the technical name. But why you are interested in this field? These are all the topics that my friends study, so I know them. Topics पता है तो. आपण आहोत BHU मध्ये आणि आम्ही BHU मध्ये असलेलं बिर्ला जैन मंदिरला जातोय. मस्त कॅम्पस आहे एकदम, खूपच भारी कॅम्पस आहे. इकडे कॅन्टीन कॅफेटेरी एरिया दिसतोय सगळा. सुंदर जागा आहे, मस्त झाडी आहे, मस्त झाडी आहे आणि वेगवेगळे विभाग आहेत. तर वैदिक सायन्सचा विभाग ते बघितला. एक पुन्हा सयाजीराव गायकवाड केंद्रीय ग्रंथालय, सायबर लायब्ररी अध्ययन केंद्र. सही आहे. ते झाड बघा किती मोठं आहे. हे BHU मध्ये काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. BHU मधले हे मंदिर खूप भव्य असं मंदिर आहे. हे बनारसचं बिर्ला विश्वनाथ मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे. स्थापत्य छान आहे आणि भव्यही खूप आहे. आणि हा इथला परिसर बरेच भाविक इथे असतात. मस्त मोठी झाडे आहेत. BHUचा परिसर खूपच सुंदर आहे, खूप सुंदर आहे. अगदी मोठी मोठी झाडं आणि मोकळे रस्ते आणि व्यवस्थित आहे. म्हणजे फार पुणे युनिव्हर्सिटीला ह्या लेवलला यायला खूप वेळ लागेल. ह्या पुणे युनिव्हर्सिटीचं रँक नाही आहे, पण भरपूर जुनी असल्यामुळे कदाचित, किंवा माहिती नाही कुठली पहिले स्थापन झाली कुठली नंतर. छान आहे युनिव्हर्सिटी, एकूण परिसर. पुणे युनिव्हर्सिटी भरपूर झाडं आहेत, भरपूर डिपार्टमेंट्स आहेत. आयुकासारखं प्रेस्टिजियस सेंटर आहे. पण हा वेगवेगळ्या ठीक आहे, कम्पेअर होत नाहीत दोन्ही गोष्टी. चांगलं आहे. तुम्ही BHUचे स्टुडंट आहात की आपल्यापैकी कोणी गेलं आहे BHUला, मराठी माणूस इथे कोणी आला आहेत काही PhD वगैरे करायला किंवा काही, तर सांगा कमेंटमध्ये. आवडेल आम्हाला तुमच्या कमेंट्स. वेळेअभावी आम्हाला मंदिर आतून बघता आले नाही, पण ते पुढील वेळी कधीतरी. या BHUमध्ये किंवा पूर्ण बनारस शहरामध्ये या ई-रिक्षा आहेत. जशा कालच्या व्हिडिओमध्ये आपण अयोध्येला पाहिल्या. या ई-रिक्षा 10 रुपये, फार फार तर 15 रुपये आपल्याकडनं घेतात आणि बरंच अंतर सोडतात. पोल्युशन नाही आहे, इनसाईड ऑन साईट पोल्युशन नाही आहे आणि व्यवस्थित चालतात या गाड्या. तुम्हाला थांबायची गरज नाही, लगेच पटापटा सोडतात. हे आपल्याकडे पुण्यात नक्कीच होऊ शकतं. याला काहीही वेगळं करायची गरज नाही आहे. बघा एनिवेज, चलता चलता आपण हे बनारसचे हिंदू युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचे वेगवेगळे ते बघूयात. छान आहे कॅम्पस. BHU मधून बाहेर पडलो ते रामनगर इथे असलेला किल्ला बघण्यासाठी. आम्ही जातोय आता रामनगर फोर्टला. वाराणसी शहरात असलेला हा किल्ला, इथल्या राजाचा, रामनगर राजाचा किल्ला. आम्ही जातोय किल्ला बघायला आणि रिक्षामधून प्रवास करतोय. समोरच्या ड्रायव्हर आणि रिक्षा चालक पकडून आणि मागे 3 अशी 7 व्यक्ती आम्ही या रिक्षात बसलो. कदाचित एखादा तो अजून एक माणूस आहे. आता हे जातोय रामनगर किल्ल्याकडे. या गंगा ब्रिजवरून मोठा असा ब्रिज दिसतोय. नाव नाही माहिती मला एक्झॅक्ट, मी असंच अंदाज मारलाय. गंगा ब्रिज म्हणून म्हटलंय त्याला. आहे का?
ओके, पण ब्रिजचं काय नाव असेल ना? रामनगर पूल. रामनगर पूलवरून आपण जातोय आता. या पुलावरून जाताना मनात विचार आले की आमची नय्या गंगापार झाली. हे लालबहादूर शास्त्री प्रवेशद्वार, रामनगर वाराणसी. आणि इकडे आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार. हा आहे काशीमधील रामनगरचा किल्ला. छान आहे, मोठी हवेली किंवा मोठा एक बैठा किल्ला आहे. हा तोफ आहेत आणि तिथे एक म्युझियम पण आहे. म्युझियमला आतमधनंच एंट्री आहे. तिथे प्रवेशद्वार, तिथे तिकीट खिडकी, इथे तिकीट खिडकी आहे, प्रवेशद्वार जिथे लिहिलं तिथे, आणि तिथनं एंट्री आहे म्युझियमला. इथे मागे ते म्युझियम आहे. पण आता आपण म्युझियमला नाही जाणार आहे, आपण आतमध्ये किल्ल्यात जाऊयात. हे असे पोस्ट बॉक्सचे, पोस्ट ऑफिसचे शेवटचे डबे आहेत, शिल्लक काही. आता हे आपल्याला पुन्हा कुठे पाहायला नाही भेटणार. पोस्ट ऑफिस, इंडियन पोस्ट. याच्यावर सगळं पिनकोड वगैरे लिहिलं आहे. इकडे त्यांचं संग्रहालयासाठी जायला रस्ता, तिकीट घर आहे. तिकडून तिकीट घ्यायचं आणि संग्रहालय आहे आतमध्ये, आणि आतमधला बराच परिसर आहे जो आपल्याला पाहता येतो. पण आता आमच्याकडे सध्या वेळ नसल्यामुळे आम्ही आता इथून निघतोय. किल्ला तसा भव्य आहे आणि बघायला हाताशी वेळ सुद्धा असायला हवा. त्यामुळे वाराणसीत पुन्हा येऊ तेव्हा हाताशी वेळ ठेवून हा किल्ला नक्की बघायला जाणार. हे किल्ल्याचं बाहेरची वॉल, आणि आता आपण चाललोय किल्ल्याच्या घाटाकडे. इकडे होडींची सोय आहे, म्हणजे होडी आहे, होडिंग आहे, होडी आहे ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणावर जाण्यासाठीचं. आणि किल्ल्याचे बुरुज दिसत आहेत. घाटावरून किल्ल्याची बाहेरची बाजू बघितली आणि शहराकडे निघालो. वाटेत एक पान दुकान दिसले. मग काय छोटासा ब्रेक घेऊन बनारसी पान खाल्ले. देखिए साधा पान एक और. कुठल्या सुपारी मध झाली? सुपारी मत डालिए, लौंग, इलायची, सौंफ, तख्ता. हाँ एक अन्ना हो. आम्ही रामनगरचा किल्ला बघितला. सुंदर किल्ला आहे आणि आतमध्ये एक म्युझियम पण आहे. म्युझियम बघायला खूप वेळ लागतो. आणि आता रामनगर बघून आम्ही परत निघालो आहे काशी विश्वनाथ मंदिर तिकडे जायला. तर परत रिक्षामध्ये बसलो आणि आपल्यासोबत आहेत रिक्षा चालक. भैया आपका नाम बोल दीजिए. भोला कुमार. और क्या करते हैं? रिक्शा चलाते. कहाँ से कहाँ तक? लंका से रामनगर. लंका से रामनगर. उसे लंका क्यों कहते हैं? लंका BHU उसका नाम ही है ना. लंका BHU ऐसे ही नाम है उसका. चलो बढ़िया. और ये पुलिया का क्या नाम है? ये रामनगर पुल. ये रामनगर. सामने घाट पुल है, सामने घाट. साम्य घाट. हाँ हाँ ये नीचे वाला. हाँ. बढ़िया. तर आपण रामनगर पुलावर आलो. त्याचा शूट घेऊया आपण. पुन्हा एकदा गंगा पार केली आणि वाराणसी शहरात आलो. आत्ता आपण जातोय काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या दर्शनाला. तर आम्ही इकडे आलो चौकात. इथून
विश्वनाथ मंदिरचा रस्ता आहे आणि इकडे आहे घाट दशमेश घाट दशाश्वमेध घाटाकडे जाणार रस्ता आहे. दशाश्वमेध. हां, दशाश्वमेध घाटाकडे जाणार रस्ता आहे आणि इकडे ह्या चौकाच्या ह्या साईडला बनते इथली वाराणसी शहरात एक रोपवे बनवला जातो आहे जो वाराणसी स्टेशनपासून मंदिरच्या येणाऱ्या विश्वेश्वरापर्यंत येण्यासाठीचं एक रोपवे बनवला जातो आहे जो पूर्ण सिटी कवर करतो आहे बऱ्यापैकी आणि तुम्हाला सिटीचं पण दर्शन होईल आणि विश्वेश्वराचं पण दर्शन होईल असं ते रोपवेची थीम आहे की जे लोक बाहेरून येतात रेल्वे स्टेशनला त्यांना इझी सोपं व्हावं आणि मग ते लवकर पोहोचतात. आणि आता इकडे पुढे कॉरिडॉर आहे आपण बघूया तो. हे इथलं फेमस मल्टी लेवल 2 व्हीलर पार्किंग, दोपहिया वाहन पार्किंग गोदोलिया चौकातलं हे पार्किंग आणि इथे हिंदू हॉस्पिटल आणि हा क्लॉक टॉवर वाराणसीची ओळख. बनारस शहर काशी विश्वनाथ सोबतच बनारसी साड्यांसाठी खूप फेमस आहे. इथे बनारसी साड्या खूप चांगल्या मिळतात. मी रुचिराला विचारलं तुला साडी हवी आहे का, तिचं उत्तर अजून तरी आलं नाही आहे. आता ते यस समजायचं की नो ते मला माहिती नाही आहे, त्यामुळे विचारलं तर आहे. आता साडी घ्यायची की नाही हे ती ठरवणार आहे. फार वेगवेगळी तुम्हाला वस्तू इथे मिळतील. रुद्राक्ष शॉप आहेत, खादी शॉप्स आहेत. वाराणसी तर फेमसच आहे. काय हवं ती शॉपिंग आपण इथे करू शकतो. आपण काशी विश्वनाथ ह्याच्या मंदिरात चाललो आहे. तर ह्याच्यात हे सगळे वस्तू प्रतिबंधित आहेत. माचीस, डिजिटल वॉच, चाबी, प्लास्टिक कॅन, लायटर इत्यादी इत्यादी यापैकी काहीही आपल्याला आतमध्ये न्यायला चालणार नाही आहे. जे काही असेल तिथे लॉकर सुविधा असेल तिथे आपल्याला ते सबमिट करायला. कॉरिडॉरकडे जाण्यासाठी आम्ही एका छोट्याशा रस्त्यावर वळलो. एका वेगळ्याच विश्वात आलो की काय असे वाटले. या छोट्याशा गल्लीबोळात खाण्याची, प्रसादाची, वस्तूंची अशी अनेक दुकाने दिसली. आणि ही एकच नव्हे तर इथे अशा अनेक गल्ल्या आहेत बरं का. त्यातून फिरताना आपण हरवून जात नाही तर एक जुनं शहर आपण अनुभवतो. तुम्ही इकडे आलात तर हा अनुभव चुकवू नका. कॉरिडोर सीधा जाना पड़ेगा, सीधा जाकर ऐसे लेफ्ट हो जाएगा, कॉरिडोर जाएगा. ठीक आहे बाबा. 2 नंबर गली आएगा. हर हर महादेव. आम्ही काशी विश्वनाथचा जो कॉरिडॉर झाला आहे तो बघायला निघालो आहे. भोले बाबाचं दर्शन थोड्या वेळाने घेणार आहे, पण इथे फार गर्दी आहे सध्या. छोटे गल्ल्या आहेत. चला तर बाजूला कीप मुव्हिंग टू द राईट. चल कीप मुव्हिंग. इथे कसली पूजा चालली आहे यांची. विहीर आहे, शुक्रेश्वर मंदिर आणि शुक्रकृपा खूप. आणि इतक्या गल्लीबोळा आहेत. आमच्या ॲक्च्युली डाव्या हाताला म्हणजे रुचिराच्याही डाव्या हाताला काशी विश्वनाथांचं मंदिर आहे. पण रुचिराची इच्छा आहे की पहिले कॉरिडॉरला जायचं आणि मग दर्शन घ्यायचं. मग कॉरिडॉर शोधतो म्हणजे काय मार्गच आहे. हेच मंदिर आहे काशी विश्वनाथ. खूप मंदिरं आहेत तिथे आजूबाजूला. छोटी जुनी मंदिरं आहेत. हा कॉरिडॉरचा परिसर आहे. मागे विश्वनाथ मंदिर आहे आणि हा पूर्ण नव्याने तयार झालेला कॉरिडॉर आहे. सत्यनारायणजी मंदिर आणि हे तिरुपती मंदिर वगैरे. यातली आता आपण रस्त्याने जाताना बघूयात बरीच घरं जी असतील ती
तुटलेली असतील, कारण हा कॉरिडॉर करण्यासाठी या लोकांकडनं जमीन घेण्यात आली, तर त्यांना मोबदला देण्यात आला. ज्यांची दुकानं डिस्प्लेस झाले ती दुकानं आपल्याला या बाजूला वसवण्यात आली आहेत. तर ही सगळी ती मंदिरं आहेत आणि हे प्राचीन सगळी मंदिर आहेत. एक महत्त्वाचं म्हणजे इथे पाहायला मिळालं, डस्टबिन मला इथे पाहायला मिळाले रुचिराला मला. आम्ही गेले एक तासभर झाले डस्टबिन शोधतोय, कुठेच आम्हाला बाहेर डस्टबिन मिळाले नाही पाहायला. आमच्याकडे एक वॉटर बॉटल होती, ती आम्हाला डिस्पोज करायची होती, पण कुठे मिळाली नाही. फॉर्च्युनेटली एका मंदिराच्या अलीकडे जस्ट एका ठिकाणी मिळाली, तिथे ती डिस्पोज केली. आणि आता मंदिरात आतमध्ये आहे, कॉरिडॉरमध्ये डस्टबिन्स आहेत. सो छान आहे, इट्स गुड. रुचिरा, तुला काही बोलायचं आहे? हां, ही सगळी घरं हे कॉरिडॉरसाठी पाडण्यात आली आहेत. ही जुनी जुनी विद्यालय, संस्कृत विद्यालय आणि अजून काय काय. हे आहे दुर्लभ दर्शन केंद्र. 3D मध्ये हा आपल्याला एक्सपिरियन्स देतात. इथे 3D कॅमेराज आहेत, सॉरी 3D VR गॉगल्स आहेत आणि बरीच मंडळी तो अनुभव घेताना आपल्याला इथे दिसतात. आणि हे आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉर. पूर असतं दिवसा इथे, त्यामुळे त्यांनी आता इथे शेड पण केलं. आपण बघूयात समोरच्या बाजूने. हा सोमनाथ भवन. फार सुंदर केलं आहे, खूप सुंदर केलं आहे हा कॉरिडॉर. जुनी मंदिरं सगळी प्रिझर्व केली आणि हा कॉरिडॉर. समोर आहे गंगा मैया. हा इथला मणिकर्णिका घाटचा सतुआ बाबा आश्रम, मणिकर्णिका घाट काशी. चालत चालत आम्ही केव्हा मणिकर्णिका घाटावर पोचलो ते कळलेच नाही. मणिकर्णिका घाट इथे तुम्हाला जाणवेलच हा काय आहे आणि कशासाठी आहे. इथे लोक काशीला काय येतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. ह्या बाबतीसाठी बनारसी साडी झाली इथली जी फेमस आहे, काशी विश्वेश्वरची फेमस आहे, आणि मुक्ती मिळावी यासाठी जे इथे येतात तो हा मुक्ती देणारा घाट काशी विश्वेश्वर. आजूबाजूला बघू शकता तुम्ही की लाकडांच्या सरण आहेत, लाकडांची चाळ लागली आहे आणि ते इथे वापरलं जातं लाकूड सरण रचण्यासाठी. सॉरी, मला मराठीत थोडं कधी कधी चुकतं, कारण ते माझं नेटिव्ह थोडंसं कधी गडबडतं. हे मणिकर्णिका घाटावरची ही सगळी मंदिरं नाही, बोट पे नहीं जाना. सर ले लिया, हो गया वो साइड से हम रामनगर से आए हैं. तो वहाँ से कर लिए, ठीक है. ही सगळी जुनी मंदिर आहेत. इथे लोक येतात, त्यांची घरातल्या लोकांच्या दशक्रिया क्रियाकर्म करायला लोक इथे येतात. आणि आपल्या समोर आता हे जे मंदिर आहे हे लिनिंग टॉवर ऑफ पिझा प्रमाणेच हे मंदिर आहे. जसं लिनिंग टॉवर ऑफ पिझा आहे तसंच हे मंदिर सुद्धा झुकलेलं आहे. आणि ह्या झुकल्यामुळे ते करवट घेतली त्यांनी, म्हणजे तो एका बाजूला गेला आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे या मंदिराचं नाव आहे काशी करवट. रत्नेश्वर असं मंदिर आहे हे, पण ह्याला काशी करवट असंही म्हणतात, कारण हे लिनिंग टॉवर ऑफ पिझ्झासारखं काही अंशावर झुकलेलं आहे.
खाली बघाल तुम्ही की ही सगळी रेती आहे, वाळू आहे आणि त्या वाळूत ते घाटांवर ते मंदिर बांधलं आहे. कदाचित जेव्हा बांधलं असेल तेव्हा नदीचं पात्र इथवर नसेल, पात्र बदलत असतं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. काळाप्रमाणे जसं वेळेप्रमाणे ते बदलत राहतं, तसं हे पात्र कधी बदललं असेल तेव्हा हे मंदिर बांधलं असेल जेव्हा इथे नदी येत नसेल, असं काय असेल माहिती तेवढी काढावी लागेल. आणि हेच ते फेमस असं काशी करवट मंदिर. आणि इथनं बरेच नाविक आपल्याला होडीनी दुसरीकडे पण येतात. इथे मुलं ही ती जंप फेमस मारतात. मसान मूवीमध्ये बरेच लोकांनी जे बघितलं आहे की मणिकर्णिका घाट तोही इथेच. आणि मणिकर्णिका घाटाचं सुप्रसिद्ध मंदिर मणिकर्णिका घाट मंदिर, दत्तात्रेय मंदिर. आणि आपल्यासमोर विस्तीर्ण पात्र असलेली गंगा मैया, गंगाजी. ही मणिकर्णिका घाटावरील चक्र पुष्करणी आहे. आणि हे बघा इथे आपल्याला दिसतंय की यावर्षी जो पूर आला होता त्या पुरामुळे जो गाळ वाहून आला पुरासोबत, त्यामुळे पूर्ण पुष्करणी भरली आहे. म्हणजे इथे पाणी असायला हवं, तर ते इथे आता नदीचा जो आलेला गाळ आहे सगळा तो इथे आला आहे फुल. त्याच्यामुळे आणि सगळे पक्षी त्या झाडावर जाऊन बसले, चिमण्या दिसत आहे खूप साऱ्या. आणि घंटा आहे, खूप मोठी अशी घंटा आहे. आणि सगळ्या पूर्ण कोरड्यामध्ये पिंड आहे. तिथे खूप जुनी आणि पुरातन अशी ही मंदिर आहेत. अशी ह्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे घाट आणि इथे असणारी ही मंदिरं. इथे कुठे दशक्रिया विधी चालू आहेत. मणिकर्णिका घाट हा याच विधींसाठी प्रसिद्ध आहे. ब्रजबाल दास रमादेवी विश्रामस्थळ. इथे बरीच मंडळी येतात जी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये असतात आणि ते इथेच मुक्काम करतात. कधी ते मुक्काम एका दिवसाचा असतो, कधी काही तासांचा असतो, कधी काही आठवड्यांचा, महिन्यांचा, काही लोकांचा वर्षांचाही असू शकतो. आणि ते इथेच मुक्काम करतात. त्यांची फॅमिली इथेच येतात. त्यांना इथनंच त्यांना इथनंच काय निर्वाणाला काय म्हणावं त्याला, आय डोंट नो, बट दे वॉन्ट टू डाय हिअर बेसिकली सो दॅट दे विल लिव्ह फॉर एव्हर, असं काय त्यांचं थॉट प्रोसेस असेल. आणि ही क्रियेची सगळी ही इथे त्या क्रिया ते लोक इथे पार पाडतात. थोडं विदारकही असं हे चित्र आहे. पण हा आयुष्याचा फेरा आहे, तो कोणाला चुकला नाही आहे. जन्म आहे तर मृत्यूही आहे, दोन्हीही आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतं. अयोध्येला राम जन्मभूमीवर म्हणजे रामाचा जन्म झाला, तर शिव हा संहारक आहे पृथ्वीचा, संसाराचा, विश्वाचा. त्यामुळे लोक इथे ते येतात. हा प्रसिद्ध असा मणिकर्णिका घाट आणि इथली प्रसिद्ध अशी ही मंदिर. खूप सुंदर सुंदर आणि जुनी अशी मंदिरे आहेत, कोठ्या आहेत, तिथे लोक राहतात. आत्ता कोणीतरी फेमस ती अशी आरोळी ठोकली आहे. आये हर महादेव. आता मणिकर्णिका घाटावर ना काशी विश्वनाथाच्या कॉरिडॉरला आम्ही निघालो आणि कॉरिडॉरमधनं आतमध्ये दर्शन घेतलं. त्यामुळे तिथे आतमध्ये मगाशी आपण तो पाहिलाच फोटो, जिथे ते अलाउड नाही आहे, वस्तू अलाउड नाही, त्यात कॅमेरा, स्मार्ट वॉचेस असं बरंच काही काही आहे. त्यामुळे आपण आपलं काही शूटिंग करणार नाही आहे. फक्त कॉरिडॉरला जाऊयात आणि कॉरिडॉरचं काय शूट घेता येईल तेवढं घेऊया.
सतुआ बाबा आश्रम मणिकर्णिका घाट काशी इथला, इथे ही पाटी लिहिली है, शवदाह में आए शव यात्रियों को धर्मशास्त्र के अनुसार मंदिर में प्रवेश वर्जित है. असं आपण मणिकर्णिका घाटावर बघितलं. भरपूर म्हणजे ते त्याच विधीसाठी इथे येतात, अंतिम कार्य जे असतं त्यासाठीच येतात. हा इथला HDFC आणि SBI कॅनरा बँक आणि SBIचा बँकिंग कॉम्प्लेक्स. फॉर्च्युनेटली मला पैशांची गरज होती. इथे बरेच ट्रान्झॅक्शन्स म्हणजे हे कॅशमध्ये होतात, रिक्षा किंवा छोटे छोटे, तर कॅश लागते प्रवासात. थोडीफार तरी कॅश असावी. कितीही UPI असलं तरी कॅश ही बेसिक आहे. आणि आमच्याकडे होती, आम्ही पुण्यातनं निघालो तेव्हा कॅश काढली होती, पण ती ऑलमोस्ट यूज झाली आहे. त्यामुळे आता बँकिंग कॉम्प्लेक्सला जातं आणि कॅश ट्रान्झॅक्शन करतो. इकडे महाकालेश्वर भवन, असे वेगळे वेगळे भवन दिलेले आहेत इथे यांनी. आणि तुम्हाला वरती जायला यांनी एस्केलेटर पण दिले आहेत आणि त्या सोबतीला पायऱ्या पण आहेत. ज्याला ज्याचा वापर करायचा त्यांनी तसा वापर करायचा. आणि ही शंकराचार्यांची मूर्ती आहे. काही कार्यक्रम करायचे असेल, एक मल्टीपर्पज हॉल पण दिलेला आहे की तुम्ही देवाच्या सानिध्यात येऊन कार्य करू शकता. सगळे जुने मंदिर आहेत इथली. इकडे हे जुने मंदिर आहे. अमरनाथ संत, हे सोमनाथ भवन. सगळी शिवाची नावं दिली आहेत भवनला, एरियाला. भगवान शिवच्या रिलेटेड जे काही गोष्टी असतील त्यांची नावं दिली. नाही, 12 ज्योतिर्लिंगाचे जे 11, हे सोडून जे 11 ज्योतिर्लिंग आहेत त्यांची ही भवन आहे. त्र्यंबकेश्वर, ओके. रामेश्वर अशी वेगळी ही भवन आहे. आता आम्ही कॉरिडॉरमधनं आत फिरतोय, वेगवेगळे भवन बघतोय. आणि सोबतच हे जे जुने मंदिर होते त्यांनी कॉरिडॉरच्या मध्ये असं ठेवलं आहे. तसंच कॉरिडॉर परिसरातच त्र्यंबकेश्वर भवनच्या बाजूला हे निःशुल्क गव्हर्नमेंटचं काशी विश्वनाथ मंदिराचंच निःशुल्क मोबाईल बॅग काउंटर आहे. इथेच तुमच्या वस्तू ठेवा. बाहेर जे आहेत ते दुकान लोकवाले आहेत. जर तुम्हाला काही प्रसाद घ्यायचा असेल, काही वस्तू घ्यायची असेल तर ते निःशुल्क देतात. इथे काही न घेताही तुम्हाला ती सेवा मिळू शकते. आणि ही गव्हर्नमेंटची फॅसिलिटी, त्यामुळे ही ट्रस्टेड फॅसिलिटी. इथे तुमच्या वस्तू अगदी सेफ राहतील. त्यामुळे इथेच आपल्या सगळ्या वस्तू सबमिट करा. जे काही मंदिरात अलाउड नाही आहे ते सगळं इथे आपल्याला आतमध्ये नेता येईल. आम्ही आता कॅमेरा बंद करतो आहे आणि आम्ही दर्शनाला जातो. आपल्याजवळील सगळ्या वस्तू लॉकरमध्ये ठेवल्या तरी आपण एक मोबाईल सोबत ठेवू शकतो. मग तोच वापरून इथल्या परिसराचे फोटो काढले. रांगेत लागलो, तेवढ्यात दिसली ती ज्ञानवापी मस्जिद. पण आमचे नशीब असे की जेवणासाठी संध्याकाळपूर्वी आम्हाला धर्मशाळेत परत यायचे होते. आम्ही ठरवले धर्मशाळेतून परत येऊन रात्री गंगा आरती बघायची. मग यानुसार रांगेतून बाहेर आलो आणि धर्मशाळेत पोहोचलो. संध्याकाळचे जेवण आवरले आणि गंगा आरती बघायला बाहेर पडलो. आम्हाला गंगा आरती करायला जायची आहे या दिशेला. आणि आता सगळा जुलूस आहे ते काली मातेचा जुलूस असतो. नवरात्र किंवा दुर्गा देवी टाईप काही असतो. आता प्रभात सिंह मिंटू जी जो वरिष्ठ भाजपा नेता बन रहा है, वह भी अपने तमाम मित्रों के, यदि एसपी ट्रैफिक महोदय से निवेदन है, यदि आप वाहनों को नहीं रोकने का काम करेंगे तो माँ काली की प्रतिमा भी इसी तरह 2 घंटा किया जाएगा. जो होगा कल होगा, देखा जाएगा. हम यही करते चले आ रहे 57 वर्षों से. आपको याद होना चाहिए इतनी बड़ी शोभा यात्रा हर साल होता है.
हा जुलूस असतो कालीदुर्गाचा. तिथे हे पोलीस आहेत, वाराणसी पोलीस फर्स्ट टाइम आप माउंटेड पुलिस है ना, मतलब आप और हाँ जुलूस के साथ जाएंगे. जुलूस के साथ. आगे लेके हम ही जाएंगे. चलिए सर, इनके क्या नाम है? अलेक्जेंडर. और इनका सलीम और अलेक्जेंडर. कालिया. और चौथा यश. चलिए, ये माउंटेड पुलिस है हम लोग. ऑल इंडिया में कर्नाटका आती है कर्नाटक आती है, मैसूर. और आपका कलकत्ता आती है, हाँ, बिहार भी आती है. अच्छा, बिहार भी आती है. और हाँ, कर्नाटका आती है और पूर्व उधर पश्चिम का कोई नहीं आता. बहुत सही, बहुत सही. चलिए, सही है, बढ़िया. थैंक यू सर. जय हिंद. जय हिंद. चला, आपण आता दशाश्वमेध घाटाकडे जाऊया. आपण इथनं लवकरही निघालं पाहिजे. सगळीकडे तुम्ही बघा काटेकोर पोलीस बंदोबस्त आहे. वी आर इंडियन माउंटेन कपल. ओके, यू वॉन्ट टू से हाय? हा भेलूपुरा नावाचा वाराणसीमधला भाग आहे. आणि खरं पाहिलं तर इथे इतकी गर्दी असते कुठल्याही वेळी, कारण हाच रस्ता आहे जो काशी विश्वेश्वरकडे जातो. आणि तिथनं पुढे दशाश्वमेध घाट आणि गंगा घाट, आता जिथे गंगा आरती होते तिथे जातो. पण आत्ता इथे काली मातेचा जुलूस आहे, जो आपण आत्ता थोड्या वेळ आधी बघितला. त्या जुलूससाठी पूर्ण ट्रॅफिक थांबवली आहे, त्यामुळे रस्त्यावर गर्दी नाही आहे. आणि आम्ही अगदी म्हणजे असं वाटावं की कोविड आहे, रस्ता अगदी निर्मनुष्य झाल्यासारखं. फार एखादी कुठली लोकल गाडी असेल तर तेवढीच गाडी आणि काही लोक चालले आहेत. आणि त्यात जातात हे दोघं माणसं, ज्याला तुम्ही इंडियन माउंटेन कपल असं म्हणता. कसं वाटतं रुचिरा मोकळ्या मोकळ्या रस्त्यावरनं फिरायला? हा खूप वेगळा आणि भारी अनुभव आहे. आम्ही पुन्हा एकदा पोहोचलो विश्वनाथ मंदिरचा हा चौक. इथून चालत गंगा घाटावर गेलो तर आरती सुरू झाली होती. गंगा आरती सुरू आहे आणि आम्ही आता इथे या साईडला दशाश्वमेध घाटावरनं ही आरती बघतोय. आम्ही अगदी जवळून गंगा आरती अनुभवली, नदीपात्रात दिवे सोडले आणि धर्मशाळेकडे परत आलो. आजच्या दिवसात गाडीची ड्रायव्हिंग झाली नाही, पण बरीच पायपीट झाली. आता उद्याच्या व्हिडिओत विश्वेश्वराचे दर्शन आणि इतर गोष्टी बघू. धन्यवाद.